जालन्यात गुंडाचा अवदोष, तलवारी लोखंडी रॉडचा रक्तरंजित संघर्ष, 18 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या, लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचे हिंसक रूप, 2 महिला जखमी, 1 संशयित ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू. जालना शहरातील वाल्मिक नगर परिसर रविवारी अक्षरशः रणांगण बनला. तलवारी, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी झालेल्या रक्तरंजित हल्ल्यात अहमद रियाज सय्यद वयवर्ष 18 या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या थरारक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला. काही वेळातच या वादाने हिंसक वळण घेतले. समोरच्या गटाने जुना जालना परिसरातील काही जणांना बोलावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने येत तलवारी, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी एकमेकावर हल्ला चढविला. या हल्ल्यात अहमद रियाज सय्यद याच्या पोटात खंजिराचे 2 वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत 2 महिलाही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. अशी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वाल्मिक नगर परिसरासह जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मृत युवकांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जालन्यात गुन्हेगारीचे मनोबल वाढले का? शहरात गेल्या काही दिवसापासून मारहाण, प्राणघातक हल्ले, खून, दहशत आणि धमकावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. भरदिवसात तलवारी आणि धारदार शस्त्रे घेऊन रस्त्यावर रक्तपात होत असल्याने गुंडांना पोलिसांचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. किरकोळ कारणावरून थेट जीवघेणे हल्ले होत असतील तर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करून गुंडावर वचक निर्माण करण्याची मागणी केली आहे. मात्र या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. आपण पाहत आहात लोकतुफान डिजिटल न्यूज. प्रतिनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना.